तरुण आहेत ते रोजगार हमी देशील आम्हाला. संतोष पाटील तरुणच आहे की असं लखनदारा एवढी क्रेज काय कशामुळे आहे? डिरी आहे, बेदाना इनोट आहे, हा सहकारी गाई वाटायला सगळ्याला. इकडे संतोष पाटील का ना संतोष पाटील जवळ जायते की ते हे असली तर असली पण लखनदादा कसं संतोष पाटील उमेश पाटलाची भाऊ आहेत. हा मग त्यांनी काय केलं आणि हे काय करणार आहेत? बर लखनदादा उमेश दादा पण आहेत की आमच्यासाठी नाही ना. नाहीत नाहीत. तुम्ही लखन दादा म्हणून इकडे एक माणूस भेटला बा राजू खरे इकडे 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 खरंच आहे ना. खरे आहे पण पहिलं होतं ते संतोष पाटील का नको आहे? काय करायचं आहे संतोष पाटलाचा काय इलाज उपयोगच नाही. ते आता आम्हाला दिसलाय महिने 4 महिन्यातच कोला दिसला ऊसातला. म्हणजे एक माणूस तर मला भेटला मी लय हुडकत होतो अख्खं गेलं माडी गाव सगळं हुडकत होतो. एक माणूस भेटला नाही पण आता मला माणूस भेटला. 7,000 लीड निवडून आलो म्हणतात उमेश पाटील. 7,000 लीड आले ती मला काय जीवावर आलेली आम्हाला नाही संतोष पाटील विचारलं. तुमच्याकडे आलं नाहीत का? कधीच नाही. अजून आम्ही बघितलं पण नाही. मी तर बघितलं पण नाही. की आता डायरेक्ट जिल्हा परिषदला उभं राहिलेत की आता ते होय ते पडायसाठी उभा राहिलं तो. पदासाठी उभं राहिले. हा. तुमचं काय मत आहे संतोष पाटील का लखनदादा आहे का आता संतोष पाटील नाही 30 कोटी निधी आणला म्हणते नारखेड खाऊन टाकला त्यांनी पाक गिळून टाकला. काय सांगताय? हा आमदार आणि परत राजू खरे हे उमेश पाटील फिरत होते पूरग्रस्त मध्ये फिरत होती पण काय दिली मदत काय दिली विचार आहे त्यांना. नुसतं फिरायचे. नुसते फिरून काय करायचं माझी सुद्धा गाडी घेऊन गेली पण फिरून. मी आता येलमवाडी या गावातून रिपोर्ट नागरिकांचा आपण कौल जाणून घेत असतानाच आपण या भागातून जात होतो. आता इथे काय त्याच अनुषंगाने एक पारधी वस्ती आहे. त्या पारधी वस्ती जाता तर हेच लोक मला भेटले होते आता. साहेब नाव काय आपलं? बिरुदेव नवनाथ कलाळी खुरगे. एकुरके. बर काय वारं कोणाचं आहे? वारं लखनदादाचे. का काय म्हणजे तरुण आहेत ते रोजगार हमी देशील आम्हाला. संतोष पाटील तरुणच आहेत की संतोष पाटील तरुण आहेत त्यांचं भाऊ आहे 9 वर्ष झालं जिल्हा परिषद सदस्य होतं. आमच्या गावाला जायला साधी रोड सुद्धा नाही नीट काम केलं नाही ते. हा मग पोरगं ते- रस्त्यात काय आमच्याकडे लक्ष दिलं नाही. ह्याने आपलं तसं आता आमदार आणि परत राजू खरे हे उमेश पाटील फिरत होते पूरग्रस्त मध्ये फिरत होती पण काय दिली मदत काय दिली विचार आहे त्यांना. नुसतं फिरायचे. नुसते फिरून काय करायचं माझी सुद्धा गाडी घेऊन गेली पण फिरून काय करायचं. बर हा काय त्यांना म्हणजे कोणाला काय किती अडचणी झाली ती आमच्या आम्हाला माहिती आहे पूरग्रस्तात किती झाली ती. परत रोडची आम्हाला अडचण आहे. रोड तर आमच्या गावाला नाही अजिबात. मग आता उमेश पाटील यांनी आता ते कुरूला गेलेत की आता? तिकडे गेलेत आता तिकडे त्यांचं बघतील तिकडे इथं काय नाही आता. बर का संतोष पाटील का नको आहे? काय करायचं आहे संतोष पाटलाचा काय इलाज उपयोगच नाही. ते आता आम्हाला दिसलाय महिने 4 महिन्यातच कोला दिसला ऊसातला. बर हा संतोष पाटील आता दिसले तुम्हाला? आता दिसले आम्हाला. बरं आता येतील की तुमच्याकडे आता? आले तर आमचं त्यांना ही नाही सपोर्ट नाही आमचा. काय मग लखनदादा. इकडल्या भागातील लोकांना पाटील संतोष पाटील एवढा तिरस्कार काय आहे लोकांना? संतोष पाटील हे उमेश पाटलाची भाऊ आहेत. हा मग त्यांनी काय केलं आणि हे काय करणार आहेत. बर आता मतदानाच्या मोहरी दिसणार सगळी संतोष पाटील दिसणार उमेश पाटील. आमच्या गावासाठी रोड सुद्धा नीट केला नाही करतो. मला काय संतोष पाटील एवढे दिवस भाजपमध्ये होते आता शिंदे गटात गेले हा. का? पदापाय बर तिकडून तिकडे इचवून पलटी मारायची. 30 कोटी निधी आणला म्हणते नारखेड खाऊन टाकला त्यांनी पाक गिळून टाकला. काय सांगताय? हा 30 कोटी निधी गिळून टाकला खाऊन टाकला. कुठे गेले 30 कोट. बर गोरगऱ्याबद्दल काय बघितलं नाही. मतदान आले फक्त नुसतं उळीदार वाड्यात बघतात आपलं पुढे. बर मग तसं आम्हाला योग्य लखनदादा आमच्या गटात आम्हाला उभा करायचा आणि उमेदवार मोठा करायचा. का लखनदारा एवढी क्रेज काय कशामुळे? डिरी आहे, बेदाना इनोट आहे, हा सहकारी गाई वाटायला सगळ्याला. बर हा गाई वाटलेत. हा मग तुम्ही तिकडे गेला ना तर संतोष पाटील मग तुम्हाला दिला असते की? काय देत नाही तिथे. का? हे आम्हाला 5-6 महिन्यातच नजर पडली ना संतोष पाटील उमेश पाटील. बर आता येतील की तुमच्याकडे? मग आले तर काय त्यांना सपोर्ट नाही आमचा. आम्ही लखनदादा आमचे काय म्हणे मग आता येतील की तुमच्याकडे आता? मग येऊ दे आली तर आमचं काय आम्ही मतदान त्यांना करीतच नाही नाही हा, हा. आमचं मतदान लखनदादालाच राहणार. आमच्या गावाचा विकास काय सुद्धा केला नाही. 2017-18 मला वाटतं जिल्हा परिषदेचे झालं असतील तेव्हापासून काय आली नाही ती गावात काय विकास बी काय नाही त्यांचा. 7,000 लीड निवडून आलो म्हणतात उमेश पाटील. 7,000 लीड आले ती मला काय जीवावर आली लीड. बर हा ती काय आधी दिसली होतं काय आम्हाला ज्यावेळेस मालकाने सपोर्ट केला त्यावेळेस 7,000 लीड निवडून आले ती. हा, हा. हा मग यंदा काय ठरवलंय? याचा काय आम्ही मालकाच्याच मागे जाणार. मालकाच्या मागे. मालकाने दादा आम्हाला 1 नंबर उमेदवार दिले तर आम्ही दादालाच मतदान करणार. बर काय ताई आहेत आपल्याकडे? ताई घे नाव सांगा आपलं. हिंदवी मिथून काळे. बर काय चित्र काय एकंदरीत? तुम्ही आता महिला आहेत आता काय चर्चा काय होती एकंदरीत? काय नाही मतदान द्यायचं दादाला द्यायचं. कोण दादा? लखनदादा. उमेश दादा पण आहेत की? आमच्यासाठी नाही ना. नाहीत. नाहीत ना. बर लखनदादा जसं उभा राहते हा. राज्याला निमा राज्याला हा. तसे आलेत का ते?
विचारलेत का आम्हाला नाही संतोष पाटील विचारलं तुमच्याकडे आले नाहीत का? कधीच नाही अजून आम्ही बघितलं पण नाही मी तर बघितलं पण नाही की आता डायरेक्ट जिल्हा परिषदला उभं राहिलेत की आता ते होय ते पडायसाठी उभा राहिले तो पदासाठी उभं राहिले. हा. बर ते काय येण्यासाठी उभा राहिलं पडायसाठी बर यांचं कार्य काय? लखन शिंदेचं कार्य काय? त्यांचं सगळं सोय आहे पाण्याची सोय आहे सगळी सोय आहे. पुरं इकडे पुराची परिस्थिती होती तेव्हा काय होते इथं? पुराच तेव्हा हा दादानी सगळ्याला सहकार्य केलं ना अच्छा हा. इकडे आमदार होते उमेश पाटील आलते कोणच आलं नाही इकडं आलं नाही तुमच्या भागात आलं नाही आलंच नाही बर हा काय त्या भागातून काय नागरिक आहेत आपण त्यांच्या आपण देखील भावना जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. मावशी इकडे या कॅमेरामन पुढे चला जरा नाही नागरिक आहे तिकडं थांबा थांबा मी झालो तिकडे तुमच्याकडे आता रस्त्यावरून चाललो होतो तुम्ही एक 8-10 लोक दिसले म्हटलं नागरिकांचं आपण जाणून घेतोय म्हटलं इकडं या भागात नरखेड भागात कुणाची हवा आहे? लखनदादाजी का त्यांनी पण लखन दादा इकडे लखन दादा कसा तुम्ही पण विश्वास लखन आहे दादा. आता लखनदादा बी शेजारीच आहे हा. आणि आमदार आहे तर ते अंजा पंजापासूनच आमचं ते संबंध आहे ती मग इकडे संतोष पाटील का ना संतोष पाटील जवळ येते की ते तुम्ही असली तर असू दे पण लखनदादा कसं आहे कुठली अडचण काम असली गरगोरेबाच असली लगेच फोन लावल्या येतो मदत करतो सगळ्याला हा म्हणून लखनदादा मला पटत संतोष पाटील तुम्ही गेला ना चल संतोष पाटीलकडे मदत मागाय नाही अजून ते करतील की त्यांनी का नाही करतील? नाही तसे काय नाही पण अजून कवा ती प्रचार झाला नाही कसं का शहाणा माणूस लखनदादा शेजारी आहे हा कुठली बी काम असू दे गरगोरेबाचा कुठला त्रास असू दे हा. येतो जवळ हा बोलतो मिटवतो बर. कुठ त्रास होऊ देत नाही कुठल्याही गोष्टीचा हा आमच्या पंजाबपासून तर अनगरचा आमचा संबंधच आहे ते त्यामुळे त्याच्यामुळे काय अडचण नाही तर बर काय आता ही पारधी वस्ती आहे त्या भागात किती मतदान आहे इथं? मतदान तर आहे का तुम्हाला? आहे मतदान तरी 80-90 मतदान निघालंय आपलं इथं समजा. बर म्हणजे 80-90 म्हणजे निम होतंय का इकडे? नाही 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 कसं नाही काय होणार नाही आता लखनदादा हाय म्हणल्यानंतर होणार नाही किती होईल? एका दिवसाचं सगळं नाही हा सगळं एकाच जुटीनं मतदान होणार आमचं आता दादाला संमतीनं काही त्याच्यात अडचण नाही कवा बी दादानं तुम्ही लखन दादा म्हणून इकडे एक माणूस भेटला बा राजू खरे इकडे 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 खरंच आहे ना? खरेच आहे पण पहिलं होतं ते हो पहिलं घातलेलं बनेल म्हणजे पहिलं होतं आताचं म्हणजे कसं आहे, एक माणूस तर मला भेटला मी लय हुडकत होतो अख्खं गेलं माडी गाव सगळं हुडकत होतो तुम्ही- एक माणूस भेटला नाही पण आता मला माणूस भेटला. ती माझे म्हणजे आम्हाला जसं बनेल मिळालं होतं या मतदानाच्या गेल्या हा. मतदानाचं ती मी मोडलंच नाही बनेल गात राहिलो बरं मतदान कोणाला टाकलं मग आमदार केला? आता चालू ना हा आता दादालाच टाकावं लागतंय ना कारण की नाही आमच्या नाही ना. आता ही बनेल घातलाय आमदार केलं कोणाला मतदान झालं? आता ही कसं आहे घातलेलं ते घातलेलं काय बरं, नाही बरं, ते ठीक कसं आहे आहे हा, बरं. पण म्हणजे आमचं आमदारकीचं वेगळं जिल्हा परिषदेचं वेगळं कसं- होय बरं जाऊ द्या त्याचं काय बरं ते जाऊ दे, आमदारकी जाऊ दे आता इलेक्शन नाही आज जिल्हा परिषद इलेक्शन आलं तर आमचं दादाच आहेत कोण दादा? लखन दादा बर का ते आमचं कशामुळे? कसं आहे तुम्हाला सांगतो हे पहिल्यापासून आमचा रिवाज आहे हा रिवाज आहे म्हणजे कसं आहे आमचं फक्त इथं राहणं हा. कुठलं काय भानगडे झालेलं मिटवणं हे करणं बर. काय झालेलं ते आमचं म्हणजे देखरेख बघता येते हा, हा. हे असं आमचं म्हणणं आहे बर दुसरं कोण येत नाही ते मग हे दुसरं कोणी सुद्धा येत नाही का संतोष पाटील उमेश पाटील हा, नाही अजूनपर्यंत आलेलं नाही अजूनपर्यंत आलेलं नाही इथं आलं नाही ते का? अजूनपर्यंत आलेलं नाही आता येतील मत मागाय मग आता आलं असतं तरी बी आम्ही हे दादाला आमची ती कसं आमची देखरेख करतात त्याच्यामुळे आम्हाला दुसऱ्याला नाही टाकावं लागेल बर कारण आमचं म्हणजे हिशे माझी हीच आहे दुसरं म्हणणं नाही बर मी खुश झालो राव मी तुमचं टी शर्ट बघून म्हणजे कसं आहे, इकडे आताच काय नाही हो पहिल्यापासून तुम्ही या दादाला म्हणा कुठली ते दोन पोरानं आम्हाला हे नाही, नाही. बनेल दिसतं का नाही नाही तुम्हाला नाही कुठं दिसू द्या. बाजारात अहो बनेल दिसल्या मी माणूस हुडकत होतो एक तर कोणतरी भेटेल म्हणून मला एक बी भेटलं नाही हा? नाही, त्याचा हिशेब काय? तुमचं काय मत आहे संतोष पाटील का लखन दादा आहे का आता संतोष पाटील नाही का? ते आलेच नाही ते नवरा नवरी माळ सोडून इकडे आलाच नाही आज उमेश 5-10 पाटील वर्ष झालं उमेश पाटील केव्हा इथं आमच्या पैसे आला नाही ओला दुष्काळ झाला तरी आहे एवढा ओला दुष्काळ झाला तरी त्याच्याकडे झाला माहिती असेल बोला, थांबा हा नाही. ओला दुष्काळ झाला तरी ते आला नाही एवढा समाज असून सध्या काय त्याने केलं नाही 70-80 मतदान आहे घेत हाय तर तरी पण ते नाही हाय तर लखन दादाचा आमचं अहो आणि आता दादाच करणार आमची
तर दुसरं कोण येणार का? उमेश पाटील, संतोष पाटील तर आता येणार. आमच्या पुढे लखन म्हणायचं आणि परत उमेश पाटील नाही. असं काय आहे का? हा, हा. आम्ही पहिल्यापासून तसं नाही होत नाही होत नाही शेजार आहे. होत नाही शेजार धर्म आमचा इथं शेजार धर्म आहे थांबूया इथं आपण आता एकंदरीत तसं ओव्हरऑल पाहायला गेलं तर येलमवाडी आणि या येलमवाडीच्या पारधी वस्तीतील लोकांचं मत हे गणेशच ना काय नाव काय शिंदे बसले भोसले माझं नाव आहे हे भोसले आता उमेदवार कोण आहे गणेश शिंदे आहेत का की तुम्हाला ते विचारायला लागलो होतं एकंदरीत तसं पाहायला गेलं तर लखन शिंदे या नावाची क्रेज या भागात असल्याचं दिसून येत आहे पाहूया मात्र मतदानामध्ये किती स्वरूपात या टक्क्यामध्ये तरी प्राप्त होतात कॅमेरामन अक्षयसह भारत शिंदे न्यूज इंडिया येलमवाडी नरखेड